माझ्या टीम मधल्या त्यासाठी आभारासाठी माझ्या टीम मधल्या व त्याचप्रमाणे माझ्या शाखेमधल्या ज्या नंबर 1 विमा प्रतिनिधी भगिनी संगीताताई पवार यांना विनंती करेल की त्यांनी आभाराचे मत मांडावे. संगीताताई. हॅलो. हा बोला मॅडम बोला. थँक्यू सर. म्हणजे 1 तास 40 मिनिट आपण ऑफलाईन असतानाही एका ठिकाणी बसू शकतो, ही फार मोठी गोष्ट आहे सर. प्रथमतः मी गरड सरांचेच आभार मानते की गरड सरांनी म्हणजे हे जे अनिल कुलकर्णी नावाचं जे रत्न आज आमच्या समोर इथे घर बसल्या सगळ्यांच्या समोर उभं केलं, ते अगदी ग्रेटच. मनापासून गरड सर तुमचे खूप खूप आभार. आणि कुलकर्णी सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना ट्रेनिंग दिले आणि आज आमच्या सारख्या छोट्या एजंटसाठी तुम्ही 1 तास 40 मिनिटं दिले, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुमचं जे मीटिंग मध्ये फिटिंग हा शब्द जो आहे तो खूपच ग्रेट आहे आणि तुमच्या ह्या 48 मीटिंग मध्ये फिटिंग करून नक्कीच आम्ही सगळे एजंट खूप जास्त फिट होऊ याची म्हणजे असं वाटतं की आम्ही नक्कीच जास्त फिट होऊ. आणि अखिल, तुम्ही 2.5 तासात जे काही सांगितलं ते अगदी ग्रेटच आहे. कस्टमर म्हणजे खरंच आपण आपल्यापेक्षा कस्टमरचं अगोदर ऐकून घ्यावं आणि त्यानंतर त्याला सुटेबल पॉलिसी द्यावं, हे अगदी म्हणजे हेही खूप आवडलं. त्याच्यानंतर एजंटची पर्सनॅलिटी पण तितकीच महत्वाची आहे. तो कसा जातो, त्याची म्हणजे एंट्री कशी आहे, मग त्याची फाईल असो, त्याचं स्वतःचं म्हणजे वेशभूषा असो, केशभूषा असो, बोलण्याची बसण्याची स्टाईल पासून हे तर सगळं महत्वाचंच आहे, नो डाऊट त्यात. आणि सर, विमादूत हे नाव आम्ही देखील गरड सरांकडनं पहिल्यांदा ऐकलं होतं आणि सरांनी जेव्हा ते आम्हाला शाखेत जेव्हा ट्रेनिंग देतात तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या घरात खरंच यमदूत आल्यानंतर विमादूत जेव्हा पॉलिसीचे पैसे द्यायला जातो तेव्हा तो जे महत्वाचं काम करतो ते अतिशय म्हणजे तो शब्द तेव्हाच म्हणजे त्याच वेळी मला तो खूप आवडला होता की एजंटला त्यांनी जे विमादूत नाव दिलंय आणि ते नाव खरंच त्या पदाला किंवा त्या कामाला खूप सुटेबल आहे, नो डाऊट त्यात. खूपच छान शब्द प्रयोग तो गरड सरांनी केलेला आहे. आणि महत्वाचं जे आहे की लिस्ट शिवाय तुमचं काम होत नाही, तेही तितकंच खरं आहे. समोर लिस्ट असेल तरच आपण काम करू शकतो, लिस्ट नसेल तर सकाळी उठून काय करायचं हे क्वेश्चन मार्क असतं. त्यापेक्षा जर लिस्ट तयार असेल, तुम्ही जे 3 टप्पे सांगितले, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, तर ते तितकंच गरजेचं आहे आणि त्यानुसार वर्क नक्कीच छान होतं. म्हणजे मी तर अगदी ट्रेनमध्ये सुद्धा लोकांना पॉलिसी सांगितलेल्या आहेत प्रवास करताना आणि ते लोक माझे कस्टमर झालेले आहेत. हा अनुभव मला देखील आहे गेल्या 3 वर्षातला. मला जास्त वर्ष नाही झालेली, 3 हार्डली 3-4 वर्ष झाली. आणि आपल्या प्रोफेशनल मध्ये खरंच आपण जर प्रामाणिक असेल तर यश नक्कीच मिळतं. आमच्या सोबत आमचे आणखी MDRT सर आहेत, भांबरे सर जे आहेत, भांबरे सरांना देखील माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहेत की जेव्हा माणूस प्रोफेशनल वागतो तेव्हा नक्कीच तो जास्त यश संपादन करतो. तुम्ही जे सांगितलं 8 दिवसात MDRT, 3 दिवसात MDRT, ते खरंच ग्रेट आहे. आणि ते कसं काय हे तुमच्या 48 ट्रेनिंग मध्ये आम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल आणि प्रयत्न करू. मी आणि भांबरे सर आणि बाकीचे लोक पण नक्कीच प्रयत्न करतील की त्याप्रमाणे काम करण्याचा. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही जे सांगितली की कस्टमरची कुंडली मांडायची, ती ग्रेट आहे. म्हणजे आम्ही तसंही जे काही लेटर हेड आहे, आपल्या लेटर हेडवर एका पेजवर त्याची कुंडली मांडत असतो किंवा एका पेजवर त्याला ते प्लॅन समजावून सांगत असतो. पण त्याची रीतसर कुंडली मांडायची 4, 5, 6 पेज मध्ये, हे अगदी बेस्ट आहे आणि त्यानुसार आम्ही नक्कीच तसा प्रयत्न करू. तोही आहे. आणि जे तुम्ही सांगितलं आत्मविश्वास, सर हे तितकंच खरं आहे. जर माणसाने आतून जर ठरवलं की मला हे करायचं आणि मी हे करणार, तर तो नक्कीच करतो. आणि त्याचा मागच्या लास्ट इयर म्हणजे पेंडेमिक स्थितीच्या अगोदरचा तो अनुभव आहे आणि त्या याच्याने त्या आत्मविश्वासाला आमचे गरड सर खूप छान खत पाणी घालतात आणि त्यांच्या खत पाण्यानेच मी मागच्या वर्षी 235 पॉलिसी करू शकली. आमचे सर खूप जास्त फॉलोअप घेतात. म्हणजे कदाचित कधी कधी असं वाटतं की सर यार तुम्ही खूप जास्त अपेक्षा करतात, पण नंतर असं वाटतं की नाही यार सर अपेक्षा करतात पण आपल्या भल्यासाठी करतात. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा कामाचा वेग नक्कीच वाढतो. आणि त्या म्हणजे आताही त्यांनी मला परवा सांगितलं होतं की ताई मला 15 ऑगस्टला 25 पॉलिसी पाहिजे. मी सरांना हो म्हणताना थोडा विचार केला काय करू, पण ठीक आहे सर बघते म्हटलं. आणि त्यानुसार ते सरांचा शब्द आज पूर्ण केला. तर आमचे सर देखील म्हणजे जे काही आमच्या ग्रुपमधलं जे काम होतं
ते काम जास्त तर आमच्या सरांच्या फॉलोअपमुळे होत असतं आणि त्यांचं ऐकतो म्हणून कदाचित ते सक्सेस पण मिळत असतं. त्याच्यामुळे खूप खूप थँक्स गरड सरांचे आणि खूप खूप थँक्स तुमचे पण सर. तुम्ही वेळात वेळ काढून जो 2 तास दिलात, 1 तास 45 मिनिट, ते खरंच खूप छान आहे आणि पुन्हा एकदा Welcome. तुमचे मनापासून थँक्स. थँक्यू सर. ओके ओके, वेलकम मॅडम, वेलकम. अतिशय सुंदर अशा शेवट त्यांनी सांगितलं आणि अगदी टिप बघा, मी काय सांगत होतो त्यांनी बरोबर नोट आउट केलेला आहे आणि ते डायरीवर बरोबर त्या लेवलला मांडणी केलेली आहे आणि जे काही शब्द त्यांनी घेतले हे सगळे जवळपास शब्द या ठिकाणी सविस्तर मांडले, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सगळ्याचे एकदा आभार मानतो. सर्व काही बोलतायत, बोला बोला. काही नाही, परत सगळ्या विमादूतांचे, माझ्या सर्व विमादूतांचे आणि कुलकर्णी साहेबांचे मी परत एकदा आभार मानतो आणि थँक्यू सर. सेम. थँक्यू मॅडम, वेलकम वेलकम.